आज मी आपल्या गावातील 3 चमत्कारी ठिकाणांचं दर्शन घेतलं, जिथे देवांनी स्वतः प्रकट होऊन आपली ओळख दिली होती। सर्वात आधी मी गेलो दुधारी महाराजांच्या ठिकाणी। म्हणतात एक महाराज रोज एका रिकाम्या जागी दूध अर्पण करायचे। त्यांच्या बायकोने एकदा पाठलाग केला आणि पाहिलं ते जमिनीवर दूध ओतत होते। महाराजांनी मागे वळून पाहिलं आणि ते क्षणात गायब झाले। त्या जागेवरून 3 देवांच्या मूर्ती जमिनीतून बाहेर आल्या। तेव्हापासून तिथे एक मंदिर उभं आहे। तेव्हापासून ती जागा पवित्र मानली जाते। शेतमालकाने तिथे मंदिर बांधलं आणि त्या ठिकाणाला नाव मिळालं दुधारी महाराज। आजही तिथे भक्तिभावाने पूजा होते आणि मनापासून मागितलेली इच्छा पूर्ण होते। नंतर मी गेलो गावाबाहेर असलेल्या रानगोबाच्या मंदिरामध्ये। माझी आजी सांगायची, पूर्वी रानगोबा हा आपल्या शेतामध्ये असायचा। तिथे एकदा आग लागली होती। त्या आगीच्या चटक्यामुळे ते दुसऱ्या जागी प्रकट झाला। नंतर ज्या ठिकाणी ते प्रकट झाले होते त्या ठिकाणी ओटा बांधण्यात आला। तिथे आज पण श्रद्धेने आणि विश्वासाने सगळेजण पूजा अर्चना करतात। आणि शेवटी मी गेलो गावाच्या शिवेवर कासरखेडा आणि एकदरा यांच्या सीमेजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाखाली देवीच्या मंदिरात। आज एकादशी असल्यामुळे दर्शनासाठी गेलो होतो। भोवती शांतता, शेत आणि मनाला मिळालेली वेगळीच शांती। आपल्या गावातल्या या श्रद्धा, या कथा हाच आपला खरा वारसा आहे। त्याच नवीन नवीन गावाकडच्या कंटेंटसाठी आपल्याला फॉलो करा आणि यूट्यूबला बघत असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा। चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।